संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय गंगाधरजी आत्मानी सरांची निवड झालेली आहे आणि सचिवपदी दीक्षित साहेबांची निवड झालेली आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांच्या या ठिकाणी करूया. नक्कीच खरं म्हणजे आपल्याकडून शिकावं सर. आपण सर्व आमचे ज्येष्ठ आहात. या ज्यावेळेस मी ड्युटीला जॉईन झालो ती सगळी माणसं मला दिसत आहेत. तुमच्या चेहऱ्यावरचा हसू आनंद पाहून खूप आनंद वाटतोय सर. खरं म्हणजे आजचा हा दिवस भेटतो सर सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये. तर मॅडम आपण सर्व सातत्यानं नेहमी भेटत आलो. तुमच्या शुभेच्छेमुळेच आपली संस्था सुद्धा भरभराटला आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की हा हॉल तर तुमच्या शुभेच्छेने झालेला आहे. आज जालना तालुका शिक्षक सहकारी पतसंस्था 16,65,00,000 जे जिल्हा मध्यवर्ती लोन होतं पूर्ण परत करून कर्जमुक्त झालेली. आणि दुसरी गोष्ट या वर्षीचा नफा 3,35,00,000 झालेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण जे काही सभासद आहेत त्यांचं व्याजदर सुद्धा कमी करणार आहोत. कल्याणकारी योजना तुम्हाला माहितीच आहे. तुमचा सुद्धा अर्ज माझ्याकडे आलेला आहे की ठेवी संदर्भात आम्हाला नामाचं सभासद द्या. तो अर्ज आपण आता मीडिया म्हणजे मार्गदर्शनासाठी पाठवलेला आहे. येणाऱ्या काळात आपण त्याच्यावर मार्गदर्शन घेऊन लवकरच तुमचाही निर्णय घेऊ. आपण जे ज्येष्ठ माणसं असतात आपले जे काही मार्गदर्शक असतात यांचं खरं म्हणजे ब्लेसिंग आम्हाला सर्वांना प्रेरणा असतात ते नेहमी काम करण्यासाठी. आपण सर्वच आता मध्यंतरी आपला जे एक मोठा कार्यक्रम झाला मराठा सेवा मंडळ कार्यालयात त्या कार्यक्रमात मी सुद्धा होतो. आणि आजची ही निवड तुमची सर अत्यंत लाख मोलाची निवड आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि अशी खुशी थांबवलं सरांची निवड आहे. मला वाटतं कसं असा अध्यक्ष असावा. नक्कीच नक्कीच सर. आणि तुम्ही सांगितलं तुमच्यासाठी संस्था आहे पुढे सर. जिल्हा अध्यक्ष गंगाधरजी आत्मानी साहेब, जिल्हा सचिव नंदकुमार दीक्षित साहेब, जिल्हा कोषाध्यक्ष श्री भिसे कैलास साहेब, जिल्हा कार्याध्यक्ष श्रीमती अजित बिरदार सर, आदरणीय बिदरकर सर, जिल्हा उपाध्यक्ष श्री मस्के सर, फटाले सर, जिल्हा सचिव श्री दांडगे सर, जिल्हा संघटक श्री बेलदार सर, जिल्हा सल्लागार श्री शेख सर, बरोबर सर, जिल्हा सहकोषाध्यक्ष नरोडे सर, त्याचप्रमाणे महिला प्रतिनिधी श्रीमती आमच्या मार्गदर्शका विमला शर्मा मॅडम, जिल्हा मार्गदर्शक श्री एन डी